थिओसॉफिकल सोसायटीच्या 150व्या वर्धापनादिनानिमित्त आज जो आपला एक छोटेखानी कार्यक्रम होतो आहे, याचं मुख्य आकर्षण हे आहे ते म्हणजे थिओसॉफी आणि थिओसॉफिकल त्याचा अभ्यास आणि थिओसॉफी बद्दल संपूर्ण माहिती एक तासाभरात अशीच व्यक्ती सांगू शकते की जी ती थिओसॉफीच्या अभ्यासात परिपूर्ण आहे. आणि आपलं आज भाग्य आहे की आपल्याला प्रमुख व्याख्याते श्री किशोरजी खैरनार हे लाभलेले आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय देणं हे एक संचालकाचं कार्य असतं आणि मी अगदी त्यांचा 3च ओळीमध्ये परिचय देतो. सरांचा जन्म हा जळगावमध्ये झालेला आहे 1954 साली. त्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पोवई मुंबई इथे त्यांनी MSc केलेलं आहे इंजिनिअरिंग मध्ये. त्यानंतर 1974 सालच्या दरम्यान ते आदरणीय जिद्दू कृष्णमूर्तीजी यांच्या त्या संपर्कात आले, त्यांच्या टीचिंगच्या संपर्कात आले आणि सरांनी लिहिलेलं आहे की त्यानंतर माझं जीवन हे बदलूनच गेलं. सध्या ते जे कृष्णमूर्ती फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत. जे कृष्णमूर्तींचं तत्वज्ञान हे समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जगामध्ये पोहोचवण्याची फार मोठी जबाबदारी सरांची आहे. मी पुनश्च एकदा त्यांचं स्वागत करतो. आदरणीय किशोर खैरनारजी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार आम्हाला ऐकवावे. ओव्हर टू यू सर. आपल्याला 150व्या किंवा समजा सोसायटीच्या वाढदिवसाच्या वर्षी बोलण्याचा योग आला. थिओसॉफीचा माझा अभ्यास 1974 सालापासून चालू. 1975 साली कृष्णमूर्तीच्या शिकवणी त्यानंतर दोन्ही गोष्टींचा मला सायमल्टेनियसली अभ्यास आहे. दोन्ही गोष्टींचा सायमल्टेनियसली अभ्यास केल्यामुळे मला त्यांच्यामधलं फरक त्यांच्यामधलं साम्य या दोन्ही गोष्टी नजरेस आल्या. मी असं दिसतं की ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. दे आर नॉट अगेन्स्ट बट दे आर सपोर्टिव्ह. तर सर्वप्रथम मला जो विषय देण्यात आला आहे तो थिओसॉफीच्या अभ्यासाचा आढावा असा तो विषय आहे. थिओसॉफिकल सोसायटीच्या कार्याचा आढावा तर थिओसॉफिकल सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत ते घेऊ शकतात, पण एक थिओसॉफीचा अभ्यासक या नात्याने आहे. थिओसॉफीच्या अभ्यासाचा आढावा आपण या ठिकाणी आज घेणार आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून 3 मुद्दे येतात. एक म्हणजे आपण जे काय अध्ययन करतो त्या अध्ययनाचा आधार काय असावा, व्हॉट शुड बी द बेसिस ऑफ अवर स्टडी. त्यानंतर त्या आधाराच्या अनुषंगाने थिओसॉफीचं कुठलं लिटरेचर आपण वाचावं किंवा त्याचा अभ्यास करावा. आणि तिसरा जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे कमिंग ऑफ द वर्ल्ड टीचर. वर्ल्ड टीचरचं अवतरण झाल्यानंतर त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीचा या ठिकाणी कसा वेळ बसतो किंवा त्या शिकवणीतून आपल्याला थिओसॉफी कशी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते या गोष्टीचा आपण आढावा घ्यावा. कारण आपण म्हणतो की जो विश्वशिक्षक आहे किंवा जेव्हा आपण भगवान मेहते यांचा अवतार बुद्धानंतर 2,500 वर्षांनी या 19व्या शतकात तो अवतार झाला आणि त्याने जगाला एक नवीन शिकवण दिली आणि ती शिकवण समजून घेतल्याशिवाय मानवाचं कुठलंही भवितव्य असू शकत नाही. कारण आता आपण जी परिस्थितीला तोंड देत आहोत त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. कॉम्प्युटर्स, रोबोट्स, मशीन टेक ओव्हर करत आहे. आता व्हायोलन्स वाढलेला आहे. कुठं काही आपल्याला जगात शांतता होताना दिसत नाहीये. अशा वेळी राईट ऍक्शन व्यक्तिगत पातळीवर काय असू शकते हे फक्त वर्ल्ड टीचर सांगू शकतात आणि त्यामुळे ते आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. आपल्या थिओसॉफीच्या अभ्यासामध्ये तो एक पैलू अत्यावश्यक आहे. तर या 3 गोष्टींच्या अनुषंगाने आपण थोडा विचार करणार आहोत, थोडा शोध घेणार. या आधुनिक जगात यंत्रांशिवाय कामं होऊ शकत नाहीत आणि आपल्या अंगावर आपल्याला खूप यंत्र घालावी लागतात कप्तांप्रमाणे. तर ठीक आहे, गुड. तर मी जे 3 मुद्दे सांगितले, एक म्हणजे आपल्या अभ्यासाचा आधार, अध्ययनाचा आधार. दुसरं त्या आधाराच्या अनुषंगाने कुठलं वाङ्मय किंवा कुठलं लिटरेचर आपण वाचायचं. आणि तिसरं कृष्णमूर्तींची जी शिकवण आहे त्या शिकवणीची भूमिका या अध्ययनामध्ये. अशा 3 गोष्टींच्या अनुषंगाने आपण शोध घेणार आहोत. आता सगळ्यात
मुख्य म्हणजे आपल्या अध्ययनाचा आधार काय असा. केवळ माहिती मिळवण्यासाठी आपण अध्ययन करणार आहोत का? केवळ आपलं एक इंटेलेक्च्युअल मनोरंजन होण्याच्या दृष्टीने आपण अध्ययन करणार आहोत का? की आपल्याला खरंच आपलं जीवन बदलण्यामध्ये, ते समजून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण अध्ययन करणार आहोत. हा मुद्दा आधी आपल्या मनात खूप क्लिअर असला पाहिजे. आपल्याला जर आपल्या स्वतःच्या जीवनाला समजावून घेण्या संबंधी इंटरेस्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नुसतं थेअरी वाचून चालणार नाही. त्या ठिकाणी जे काय आपण वाचू ते सत्य असलं पाहिजे, तथ्यात्मक असलं पाहिजे, ते व्हेरीफायबल असलं पाहिजे आणि खरंच ते तसं असलं पाहिजे की त्या ठिकाणी नुसता विश्वास ठेवून चालणार नाही. आणि तसं जर असेल तर मग बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सोडून द्याव्या लागतात, कारण त्याच्यामध्ये व्हेरीफायबिलिटी नाही आहे. केवळ तसं म्हटलं गेलेलं आहे आणि ते परंपरागत आपण मान्य केलेलं आहे किंवा लोकांनी मान्य केलेलं आहे म्हणून आपण पण ते मान्य करायचं आणि त्याप्रमाणे जमलं तर जगायचं, नाही जमलं तर सोडायचं आणि बाकीचं मग आपला शोध घेत राहायचा, तर तो काही पॉइंट होऊ शकत नाही. आपल्याला जर खरंच स्वतःला जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्याला पूर्णपणे वास्तवासोबत, जे तथ्य आहे त्यासोबत, जे सत्य आहे त्याच्यासोबतच आपल्याला मूव्ह व्हायला पाहिजे. तिथे मग अंधविश्वासाला किंवा मग अमुक एक सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे या गोष्टीला कुठलाही थारा नाही आहे. जसा एक शास्त्रज्ञ त्याच्या विषयाचा शोध घेत असतो आणि प्रत्येक गोष्ट तो पारखून घेत असतो, तिथं विश्वासाला जागा नसते. तिथं सायंटिस्ट असं म्हणू शकत नाही की मी म्हणतोय म्हणून हे मान्य केलं पाहिजे. कोणी काहीही म्हणो, ते प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रयोगातून सिद्ध व्हायला पाहिजे. ती नंतर ऑलरेडी ज्या गोष्टींचं आकलन झालेलं आहे त्या आकलनाशी त्याचा मेळ बसला पाहिजे आणि तरच मग ती ऍक्सेप्ट होते. तर तसा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आपलं जीवन समजावून घेण्याच्या दृष्टीने जर घेतला तर मग त्या अनुषंगाने आपल्याला थिओसॉफीचा अभ्यास कसा करता येईल. तर थिओसॉफीमध्ये अनेक प्रकारचं लिटरेचर आहे. त्यातलं काही लिटरेचर जे आहे ते त्या लेखकांनी स्वतः परीक्षण करून, स्वतः निरीक्षण करून, समजावून घेऊन त्या आधारे ते लिहिलेलं आहे. तर या कॅटेगरीमध्ये ते मोस्ट ऑफ द लिटरेचर येतं ते म्हणजे CWL आणि ॲनी बेझंट यांनी लिहिलेली पुस्तकं. या दोघांमध्ये क्लेअरवॉयंट पॉवर्स होत्या. त्या क्लेअरवॉयंटच्या मदतीने त्यांनी सूक्ष्म पातळीवरच्या अनेक गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि त्या ऑब्झर्वेशनच्या अनुषंगाने त्यांनी ती सगळी वर्णनं करून ती पुस्तकं लिहिली. की त्याच्यामध्ये अंधविश्वासाला किंवा कुठल्या तरी ग्रंथात काहीतरी लिहिलेलं आहे ते कोट करून ते समजावून सांगणं हा विषयच नव्हता. तिथं डायरेक्टली बघणं आणि जे बघितलं ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे मांडणं, अशा प्रकारची त्यांची ती सगळी पुस्तकं आहेत. त्यामुळे आपला आधार जर आपल्याला स्वतःला समजावून घेण्याचा असेल आणि तो जे काय आपण समजवणार ते अगदी फॅक्च्युअल असलं पाहिजे, तिथं कुठेही अंधविश्वासाला जागा नसायला पाहिजे आणि तो दृष्टिकोन असेल तर तुम्हाला असंच लिटरेचर वाचलं पाहिजे की जे या ऑब्झर्वेशनवर आधारित आहे, जे केवळ इंटरप्रिटेशन नाहीये तर थेट निरीक्षणातून जे दिसलं ते जसंच्या तसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पुढे मांडण्यात आलं तर ते जास्त ऑथेंटिक मानलं गेलं पाहिजे. तर त्या दृष्टीने CWL आणि ॲनी बेझंट यांची पुस्तकं यांचा जरूर अभ्यास करावा. दुसरी कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये सिन्सिअर स्टुडंट ऑफ थिओसॉफी, की त्यांनी अगदी सिन्सिअरली या दोघांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांना जे आकलन झालं किंवा जे समजलं ते त्यांनी पुस्तक रूपाने मांडलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी फक्त काय केलं की जे ऑथेंटिक वर्क आहे ते स्वतः समजावून घेऊन आपल्या पद्धतीने ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर ते सेकंडरी लिटरेचर झालं. तर त्यामध्ये मग आपले C. जिनराजदास आहेत किंवा आणखी इतर थिओसॉफिस्ट आहेत की जे क्लिअरवॉयंट नव्हते पण ज्यांचं थिओसॉफीचं आकलन चांगल्यापैकी होतं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही सेकंड कॅटेगरी मधली पुस्तकं आली, ती पण अभ्यास करायला हरकत नाही. आणि त्यानंतर मग कृष्णमूर्तींचा अँगल, की स्वतःला आपल्याला समजावून घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने या गोष्टींचा आपण कसा अभ्यास केला पाहिजे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यातून आपल्याला कसा त्यांची उकल होऊ शकते या संबंधीचा तो अभ्यास. तर आता यामध्ये थिओसॉफीची जी 3 मूलभूत
उद्देश आहेत. त्या उद्देशामध्ये पहिला उद्देश आहे की एक वैश्विक बंधुत्वाची स्थापना. दुसरा जो आहे तो सर्व जे धर्म आहेत त्यांचा एक तुलनात्मक अभ्यास, जगात जेवढे धर्म आहेत अस्तित्वात त्यांचा एक तुलनात्मक अभ्यास. आणि तिसरं जे आहे ते निसर्गामधल्या जे तत्व आहेत किंवा जे लॉज आहेत की जे अजून सायन्सला माहिती नाहीत, त्यांना हिडन लॉज ऑफ नेचर म्हणतात, त्यांचा अभ्यास करणं आणि त्यांचा आपल्या जीवनात कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल त्या संबंधीचा आहे. तर आता कृष्णमूर्तींच्या शिकवणीच्या अनुषंगाने जर आपण या 3 उद्देशांकडे बघितलं, त्यातला पहिला उद्देश आहे विश्वबंधुत्व. तर विश्वबंधुत्व हे केवळ एक लेबल आहे की खरोखर ती बंधुत्वाची भावना आपल्या आतमध्ये असली पाहिजे. आणि ती बंधुत्वाची भावना जर आपल्या आतमध्ये नसेल तर मग आम्ही विश्वबंधुत्वासाठी कार्य करतो आहोत या म्हणण्याला काही अर्थ उरत नाही. मग ती एक स्वतःची फसवणूक केल्यासारखं होतं की माझ्या मनामध्ये ऍक्च्युली माझी भावना तशी नाहीये, पण तरीही तो एक उद्देश आहे म्हणून मग मी त्याच्यासाठी काम करणार किंवा असं समजणार की केव्हा तरी ती भावना माझ्यामध्ये जागृत होईल आणि ती जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु तोपर्यंत मी या दृष्टीने कार्य करायला पाहिजे. तर ते तितकंसं बरोबर होत नाही. तर आता कृष्णमूर्ती अँगल त्या ठिकाणी कसा येतो, तर कृष्णमूर्तीचे परस्पर संबंध या विषयावर खूप ते बोललेले आहेत आणि ते त्यांनी खूप स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते असंही म्हणाले आहेत की माणूस जोपर्यंत परस्पर संबंध समजावून घेत नाहीत, जोपर्यंत त्याला मानवी नातेसंबंधांचं आकलन होत नाही किंवा त्याच्यामध्ये भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याने कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरी त्याला काही अर्थ उरत नाही, कारण त्यातून जगात शांतता निर्माण होऊ शकते. आणि इनफॅक्ट त्यांनी पुढे जाऊन असं म्हणाले आहेत की मानवी जीवन म्हणजेच हे परस्पर संबंध. हे जर परस्पर संबंध आपण काढून टाकले तर मग जीवनामध्ये काय राहिलं? नथिंग. आता तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही एकटे कुठल्या तरी मंगळ ग्रहावर जाऊन जिथं कोणीच नाहीये आणि काही लाईफ नाहीये तिथं जाऊन जर तुम्ही राहायला लागलात तर मग तुमचं जीवन काय असेल हे त्याला काही अर्थच राहणार नाही. तर मानवी जीवन जे आहे परस्पर संबंधांमधूनच आहे आणि हे परस्पर संबंध समजावून घेतल्याशिवाय आपल्याला आपलं जीवन योग्य प्रकारे जगता येणार नाही. तर विश्वबंधुत्व हे तेव्हाच निर्माण होऊ शकतं जेव्हा आपण हे परस्पर संबंध समजावून घेऊन त्याचा आकलनातून जेव्हा आपल्यामध्ये तो विश्वबंधुत्वाचा भाव निर्माण होईल तेव्हा मग खऱ्या अर्थाने ते पहिला उद्देश आपण गाठला असं आपल्याला म्हणतात. दुसरा उद्देश जो आहे की धर्मांचा एक तुलनात्मक अभ्यास. तर मला वाटतं हा जो दुसरा उद्देश आहे तो पूर्णपणे बदलला पाहिजे, कारण जगात जे काय धर्म आहेत ते बहुतेक त्यांचं स्वरूप जे सध्याचं झालेलं आहे ते सांप्रदायिक असं झालेलं आहे, सेक्टेरियन. वेगवेगळे सेक्ट्स निर्माण झालेले आहेत आणि प्रत्येक सेक्ट दुसऱ्या सेक्टच्या अगेन्स्ट काम करतो आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमीच झगडा आहे. तर अशा धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करून काय मिळणार आपल्याला? आणि आपल्याला जे आपलं जीवन समजावून घ्यायचं आहे, ज्या जीवनाच्या सत्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, त्या सत्याचा शोध घेण्यासाठी या धर्मातलं कुठलं तत्व आपल्याला उपयोगी पडू शकतं? कुठलंच पडू शकत. तुम्ही फार फार तर एखादी गोष्ट तुम्हाला पटलेली तुम्ही ती रिपीट कराल, ती त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करणार, पण त्यातून तुम्हाला काही आत्मबोध होणार नाही. मग तुम्ही ते सोडून देणार, मग दुसरं उचलणार, मग त्याच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणार आणि शेवटी मनुष्याचं आयुष्य सगळं हे करून बघा ते करून बघा यातच संपणार आणि शेवटी जे करायला पाहिजे आहे ते त्याच्याकडनं होणार नाही, होत नाही. तर तशा परिस्थितीत आपण कशाला स्वतःला टाकायचं? त्यामुळे जर तुम्हाला ऑथेंटिकच अभ्यास करायचा असेल तर मग कशाला या सेक्टेरियन धर्मामध्ये जे काय सांगितलं आहे त्याचा अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. मग तुम्ही डायरेक्ट थिओसॉफीचाच अभ्यास करा ना. थिओसॉफीमध्ये जी काही ग्रंथ आहेत CWL आणि ॲनी बेझंटने लिहिलेले ते पूर्णपणे तथ्यावर आधारलेले आहेत, तथ्याच्या निरीक्षणातून निर्माण झालेले आहेत. मग त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याची तुमच्या जीवनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करा की त्यातून मग तुम्हाला दिसेल की ते कितपत ऍप्लिकेबल आहे तुमच्या जीवनात किंवा नाही आहे, किंवा तुम्हाला जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात किंवा जे तुमचे प्रश्न असतात जीवनासंबंधी त्या प्रश्नांचं उत्तर त्यांच्या या वर्क्स मधून तुम्हाला मिळू शकतं का आणि ते तुम्हाला मान्य होऊ शकतं का, हे सगळं तुम्ही मग त्या ठिकाणी पडताळून पाहू शकता. पण जे फॅक्च्युअल नाहीये त्याचा आधार घेऊन तुम्ही कुठलाही अभ्यास केला तरी त्याचा तुमच्या जीवनात काहीच उपयोग होणार नाही, कारण जो भ्रम आहे तो भ्रमच राहणार. तो काही तो भ्रम निवारण करणं म्हणजे भ्रम संपवणं हाच एक त्याच्यावरचा उपाय आहे. तर हा दुसरा जो
पॉइंट आहे की सर्व धर्मांचा एक तौलनिक अभ्यास, तर तो रिप्लेस करून थिओसॉफीचा अभ्यास. कारण ज्यावेळी हे 3 उद्देश तयार केले होते त्यावेळी फारशी पुस्तकं नव्हती थिओसॉफीवर किंवा त्या प्रकारचं संशोधनही झालं नव्हतं. तर त्यावेळी जे अवेलेबल होतं त्याच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ज्या प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही विजडम आहे, तर मग ती विजडम घेऊन त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि समजावून घ्या, असा एकच अल्टरनेटिव्ह त्यावेळी होता. पण आता तसं नाहीये. आता आपल्याकडे ऑथेंटिक थिओसॉफीचं वाङ्मय अवेलेबल आहे. त्यानंतर वर्ल्ड टीचर जे कृष्णमूर्तींचं संपूर्ण वर्क किंवा वाङ्मय आपल्याकडे, त्यातला फक्त धर्माचा भाग मी हे केला. कारण सायन्स आणि फिलॉसॉफी, आता फिलॉसॉफीमध्ये पण फिलॉसॉफी ही केवळ थिअरेटिकली अभ्यास करायची असते की फिलॉसॉफीच्या मुळात जाऊन त्याचा आपल्या जीवनाशी काही त्याची सुसंगतता आहे किंवा नाही आहे. तर थिओसॉफीचा अर्थ करा, मूळ अर्थ असा होता की लव्ह ऑफ ट्रुथ, सत्यासंबंधीचं प्रेम, असा फिलॉसॉफीचा अर्थ होता. आता कुठले फिलॉसॉफर्स आहेत की ज्यांनी खरंच जे काय प्रीच केलं ते त्यांच्या जीवनात त्यांनी आणलं किंवा त्यांच्या जीवनात आणलेलं होतं त्यांनी, तर तसं फारसं दिसत नाही. बहुतेक फिलॉसॉफीचा अभ्यास करणारे हे एक थेअरी म्हणून त्याचा अभ्यास करतात, एक स्पष्टीकरण म्हणून ते प्रेझेंट करतात, परंतु त्याचा जीवनात खरोखर उपयोग होतो की नाही होत याकडे त्यांचं फारसं लक्ष नसतं. किंवा ते म्हणतात की होऊ शकतो उपयोग, मग तुम्ही केला का, मी नाही केला, पण तुम्ही करून बघू शकता, असा त्यांचा सल्ला असतो. तर आणि सायन्सचा जो आहे तो सायन्सचा स्टडी तर ठीक आहे, म्हणजे इव्हन आउटसाइड थिओसॉफी सायन्स इज बिंग स्टडीड आणि टेक्नॉलॉजीची प्रोग्रेस वगैरे होते आहे, त्यामुळे तो एक ठीक आहे. पण त्याचा मुख्य जो आहे जो कम्पॅरेटिव्ह रिलिजन, त्याच्या ठिकाणी फिलॉसॉफीचा अभ्यास. आता तिसरा जो मुद्दा आहे की निसर्गाचे जे माहीत नसलेले नियम आहेत किंवा जे अजून सायन्सला माहीत नाहीत अशा नियमांचा अभ्यास. अर्थात अशा नियमांचा ज्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या अनुषंगाने ज्यांनी लिटरेचर लिहिलं, तर त्यांच्या लिटरेचरचा अभ्यास, त्यांच्या लिटरेचरच्या थ्रू आपण या नियमांचा अभ्यास करू शकतो. परंतु या ठिकाणी कृष्णमूर्तीने आणलेला मुद्दा असा आहे की प्रत्येक मानव जो आहे त्या मानवाचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल अमर्याद आहे आणि ते पोटेन्शियल उन्मिलित होणं हेच हा जीवनाचा ऍक्च्युली उद्देश आहे. म्हणजे प्रत्येक मानवामध्ये असलेलं पोटेन्शियल म्हणजे संभावना, त्या संभावनांचं उन्मिलन म्हणजे त्यांचं फ्लॉवरिंग होणं आणि ज्या बीज स्वरूपात असलेल्या संभावना आहेत त्या पूर्ण पुष्पाच्या रूपाने त्या माणसाच्या जीवनातून प्रकट होणं. आणि ह्या पोटेन्शियलला मर्यादा नाहीये, तो जीवनाचंच एक अंग आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणू की जीवन आहे, तर जीवन आहे याचा अर्थच या प्रकारच्या उन्मिलनाची प्रक्रिया जी आहे ती सातत्याने चालू आहे असा त्याचा अर्थ. तर ते उन्मिलन आणि ते उन्मिलन होत असताना त्यातून मग त्याच्यामधल्या संभावना जेव्हा उन्मिलित होतील आणि पूर्ण रूपाने त्याच्यात प्रकट व्हायला लागतील, तेव्हा त्यातून त्याला निसर्गाचे जे काही नियम आहे, निसर्गातली जी काही व्यवस्था आहे त्या संबंधीचं आकलन त्याला आपोआप व्हायला लागेल आणि ते फर्स्ट हँड असेल. तर त्या अनुषंगाने तो तिसरा जो उद्देश आहे तो आपण घेऊ शकतो. तर आता हा अभ्यास आता आपण कसा करायचा, म्हणजे प्रॅक्टिकल हिंट्स. आता या ठिकाणी मुख्य मुद्दा असा आहे की थिओसॉफी मधलं जे लिटरेचर आहे ते नॉलेज म्हणजे ज्ञान किंवा माहिती या प्रकारचं आहे. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं, त्या ऑब्झर्वेशन मधून तुम्ही पुष्कळसं ज्ञान गोळा केलं, माहिती गोळा केली आणि ती लॉजिकली वैज्ञानिक रूपाने तुमच्या पुढे मांडली. म्हणजे त्यातून तुम्हाला परिस्थिती काय आहे ते कळलं, काय करायला पाहिजे ते कळलं, पण तुम्ही तसं करता का हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कारण माणसाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे याचा अर्थ तो त्या ज्ञानाप्रमाणे त्याचं जीवन जगेल असं काही आपण म्हणू शकत. त्या ठिकाणी आपल्याला तफावत दिसून येते. अशी खूप उदाहरणं आपल्या जीवनात आपल्याला बघायला मिळतील. आता एखाद्याला ज्ञान आहे की सिगरेट पिणं हे आरोग्याला घातक आहे, हे त्याला ज्ञान आहे, पण म्हणून तो सिगरेट पिणं सोडतो का, नाही सोडत. म्हणजेच त्याच्याकडे ज्ञान असून सुद्धा त्या ज्ञानाच्या अनुषंगाने तो जगत नाही. थिओसॉफीमध्ये खूप क्लिअरली सांगितलेलं आहे की प्राण्यांची हत्या करून त्यांचं मांस खाणं हे योग्य नाहीये. तरी पण पुष्कळसे लोक जे आहेत ते खातात. आणि इव्हन अॅनिमल वेलफेअर सोसायटीमध्ये
प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणारे लोक पण प्राणी मारून खातात. तर या प्रकारची ही जी विसंगती आहे, म्हणजे ज्ञान असून सुद्धा त्या ज्ञानाप्रमाणे आपलं जीवन हे होत नाही. मग याचं काय कारण असेल? तर या ठिकाणी मग कृष्णमूर्तींचा प्रवेश होतो. तुमच्याकडे संपूर्ण थिओसॉफीचं नॉलेज आहे, पण त्या नॉलेज प्रमाणे तुम्ही जगता आहात का? त्या नॉलेज प्रमाणे तुमच्या आतमध्ये ते परिवर्तन घडतं आहे का? मग घडत नसेल तर मग का घडत नाही? मग त्यामध्ये तुम्हाला त्याचा शोध घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की शिकणं जे आहे, आपण जेव्हा बाह्य गोष्टींविषयी शिकत असतो तेव्हा आपण त्या बाह्य गोष्टींचं अवलोकन करून त्या अवलोकनातून त्या बाह्य गोष्टींसंबंधीची खूप सगळी माहिती आणि ज्ञान गोळा करतो आणि त्या माहिती आणि ज्ञानाच्या आधारे आपण त्या बाह्य गोष्टींना हँडल करतो किंवा हाताळतो आणि आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला त्या हाताळता आल्या की आपण समजतो की आता मला या गोष्टी समजल्या. तर साधारणपणे आपला हा अप्रोच असतो. तोच अप्रोच मग आपण स्वतःला समजावून घेण्याकडे लावू. तर मला स्वतःला समजावून घ्यायचं आहे, तर मला स्वतःला समजण्यासाठी मला स्वतःचं अवलोकन करायला पाहिजे. त्या अवलोकनातून मी स्वतःविषयीची खूप सगळी माहिती जी आहे ती गोळा करतो. त्या माहितीतनं मला कळतं की माझं नेचर काय आहे, मला काय किंवा रिॲक्शन येतात किंवा काय वाटतं काय वाटत नाही, माझी वागणूक कशी असते ते मला त्यातून कळतं. पण ते कळल्यानंतर त्यामध्ये काही बदल घडून येतो का, किंवा मी ते बदलण्याचा प्रयत्न करतो पण त्याप्रमाणे ते बदलतं का? उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती त्याला जर खूप पटकन राग येत असेल तर तो म्हणाला की मी स्वतःचं अवलोकन करतो आणि या रागाविषयी पूर्ण समजावून घेतो की मला केव्हा राग येतो, काय येतो. मग त्याच्याकडे संपूर्ण त्या रागाचं ज्ञान गोळा होतं आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने तो त्याचा राग येण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या आतमधली ती मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. पण नेहमीच ती मॅनेज होते असं नाही. आणि हे सगळं नॉलेज मिळून सुद्धा तो रागापासून मुक्त झाला का? तो मुक्त झाला नाही. तो म्हणतो की मला पण राग येतो जसा इतर कोणालाही येतो, फक्त मला माहिती आहे की राग कसा येतो आणि राग आला की काय करायला पाहिजे. आणि दुसरा जो आहे ज्याने हे ज्ञान मिळवलेलं नाही त्याला हे माहिती नाहीये पण त्यालाही राग येतो. म्हणजे राग येण्याचं जे प्रक्रिया आहे ती दोघांमध्ये चालूच आहे, सारखीच आहे. त्यामुळे रागापासून काही मुक्त झालेला नाहीये. म्हणजे मग या ठिकाणी असा प्रश्न येतो की मग ह्या ज्ञानाची काय भूमिका आहे? आपण स्वतःविषयीच जर ज्ञान गोळा केलं तर त्या ज्ञानातून आपण आपल्या आतमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींपासून मुक्त होऊ शकतो का? आणि जर मुक्त होऊ शकत नसू तर मग त्या ज्ञानाचा काय उपयोग? मग त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं शिकणं, एक डिफरंट काइंड ऑफ लर्निंग, हा मुद्दा त्या ठिकाणी येतो. एक लर्निंग जे आहे म्हणजे एक शिकणं जे आहे त्याच्यामध्ये आपण खूप ज्ञान गोळा करणं, माहिती गोळा करणं, त्याच्या आधारे ती गोष्ट समजावून घेणं आणि त्याप्रमाणे ती गोष्ट हाताळणं किंवा त्या प्रसंगाला तोंड देणं, हा एक झाला. पण दुसऱ्या प्रकारचं शिकणं जे आहे त्यामध्ये ज्ञानाची काही भूमिकाच नाही. कारण तुम्ही स्वतःविषयी कितीही ज्ञान गोळा केलं तरी त्या ज्ञानातून तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन काही घडवून आणू शकत नाही. त्यामुळे त्या स्वतःविषयीच्या ज्ञानाचा त्या ठिकाणी काही उपयोग नाही. तर त्या ठिकाणी शिकणं म्हणजे त्या गोष्टीपासून मुक्त होणं, या अर्थाने त्या ठिकाणी शिकणं या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि त्यामुळेच आकलन आकलन होणे, ज्या गोष्टीचं तुम्हाला आकलन होईल त्या गोष्टीपासून तुम्ही मुक्त व्हा. आणि हा नियम सगळीकडेच लागू पडतो का? म्हणजे आता आपण इव्हन विज्ञानाच्या क्षेत्रात गेलो तिथेही लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे की तुम्ही किती वस्तू वर फेकली तरी ती पुन्हा जमिनीवरच पडणार आहे ग्रॅव्हिटीमुळे. तर एखादा जर सारख्या त्या वस्तू फेकत राहिला आणि असं इमॅजिन केलं की केव्हा तरी ही वस्तू निघून जाईल, तर तसं काही होणं शक्य नाहीये. तर त्यामुळे याचा अर्थ असा होतो का की तो या पृथ्वीशी बद्ध झालेला आहे, इथून तो पृथ्वी सोडून कुठेच जाऊ शकत नाही. तर जेव्हा तो ह्या नियमाचा अभ्यास करेल, त्याचं त्याला पूर्ण आकलन होईल आणि जेव्हा निसर्गाच्या नियमांचं त्याला आकलन होईल, त्या आकलनातून मग तो असे फोर्सेस क्रिएट करू शकतो की ज्याच्याद्वारे तो या पृथ्वीपासून दूर जाऊ शकतो. म्हणजेच आकलनातून किंवा समजावून घेण्यातून ही मुक्तता येते. ती झगडा करून किंवा नुसतं ज्ञान गोळा करून ती मुक्तता येऊ शकत नाही. ती समजावून घेण्यामध्ये. तर आता या समजावून घेण्यामध्ये जे आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला तार्किक पातळीवर गोष्टी समजतात. म्हणजे आपण म्हणतो की हा हे बरोबर नाहीये, परंतु ते तार्किक पातळीवर जरी समजलं तरी त्याप्रमाणे आपल्या आत बदल होत नाही. आपण म्हणतो की हा याप्रमाणे बदलायला मला आवडेल, पण केवळ तार्किक ह्याच्यावर
पण आपल्याला ते कळलं म्हणून आपण आपल्यात तो बदल होईल असं काही नाहीये. तर त्याचं एक उदाहरण सांगतो. म्हणजे आता कृष्णमूर्तींशी चर्चा करताना ते जेव्हा भय या विषयावर बोलतात आणि भय कसं निर्माण होतं, भयाच्या मुळाशी कुठल्या गोष्टी असतात, हे जेव्हा ते समजावून सांगतात आणि मग सगळं समजावून सांगितल्यानंतर प्रश्न विचारतात की तुम्हाला आता भय म्हणजे काय हे कळलं, तर तुम्ही जर हो म्हणालात तर मग ते म्हणतात की याचा अर्थ तुम्ही पुन्हा कधीही भयभीत होणार नाही. मग त्यावेळी मनुष्य म्हणतो नाही, हे कसं काय आम्ही म्हणू शकतो, हे नाही म्हणू शकत. मग तुम्ही जर हे म्हणू शकत नाही तर याचा अर्थ तुम्ही भयापासून मुक्त झालेला नाही आहात, आणि भयापासून मुक्त झालेला नाही आहात याचा अर्थ तुम्हाला भय म्हणजे काय ते कळलेलं नाहीये. जरी तुम्ही म्हणालात मला कळलं आहे, तर ते तुम्हाला ऍक्च्युली कळलेलं नाहीये. तर या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की त्यांनी जे काय समजावून सांगितलं ते सगळं मला कळलं, माझ्या लक्षात आलं, ठीक आहे, पण तरीही त्यातून त्या गोष्टीपासून मुक्तता मिळालेली नाहीये. भय अजून तसंच आहे माझ्या आत आणि ते केव्हाही वर येऊ शकतं. मग या ठिकाणी जे आकलन आहे, त्या आकलन म्हणजे एक प्रकारचं रिअलायझेशन, त्याला कृष्णमूर्ती इन्साइट म्हणतात. म्हणजे एक तार्किक पातळीवरचं आकलन, त्या आकलनातून आपण भौतिक पातळीवर बऱ्याच गोष्टी करू शकतो. त्याच्या अनुषंगाने इनफॅक्ट संपूर्ण विज्ञानाची जी एक गती आहे ती त्या प्रकारच्या आकलनावर आधारित आहे. पण जेव्हा आपण स्वतःला समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो, एक आत्मबोध, मी म्हणजे काय, मी म्हणजे कोण, हे समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्या ठिकाणी आकलनाचा अर्थ एक इन्साइट, एक अंतर्दृष्टी, की ज्यातून आपल्याला असं दर्शन होतं आपल्या स्वरूपाचं संपूर्ण, आणि त्यातून मग आपलं सगळं जे अस्तित्व आहे ते बदलून जातं. तर त्या प्रकारचं हे या ठिकाणी आकलन अपेक्षित आहे. म्हणजे तसं आकलन त्या अर्थाने आहे त्या ठिकाणी. तर आता या अप्रोच मध्ये मुख्य दोन मुद्दे निघतात. एक म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा पाहिजे असते. ऊर्जा नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. निसर्गात सुद्धा प्रत्येक प्रक्रिया, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हालचाल ही ऊर्जेशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे ऊर्जा हा एक महत्वाचा घटक किंवा पैलू झाला या ठिकाणी. आणि दुसरा पैलू जो आहे तो म्हणजे संवेदन क्षमता आणि सेन्सिटिव्हिटी. मनुष्य जर संवेदनक्षम नसेल तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्या लक्षातच येणार नाही, त्याला कळणारच नाही. आणि संवेदनक्षम नसणं म्हणजे असंवेदनक्षम व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीची तुलना केवळ अंध व्यक्तीशीच होऊ शकते. जसं अंध व्यक्तीला काही दिसू शकत नाही काही, तसं जो असंवेदनक्षम आहे त्यालाही गोष्टी जाणवू शकत नाहीत, खूप त्याच्या ह्याच्यातनं सुटतात आकलनातल्या गोष्टी. तर संवेदन क्षमता आणि ऊर्जा हे दोन महत्वाचे घटक त्या ठिकाणी येतात. मग आता आपल्याला ऊर्जाही हवी आहे आणि आपल्याला आपल्या आतमध्ये संवेदन क्षमताही हवी आहे, कारण त्याशिवाय आपण या गोष्टींचा सखोल, तर मग या दोन गोष्टी आपल्याला कुठून मिळणार? त्यासाठी कुठली साधना करायची आहे की त्यासाठी कुठली पूजा करायची आहे की त्यासाठी आणखी काही करायचं आहे, त्यातून मिळेल का? तर ऊर्जा ही जी आहे ही प्रत्येकाला त्याच्या जीवनातूनच मिळवावी लागते. कुठलाही बाह्य सोर्स ऊर्जेचा त्या ठिकाणी शकत नाही. निसर्गात सुद्धा ऊर्जेच्या बाबतीत निसर्ग हा अत्यंत कंजूस, सगळ्या गोष्टी मिनिमम ऊर्जा खर्च करून कशा होतील या दिशेने सगळं निसर्गातलं कार्य चाललेलं असतं. आणि अशा वेळी आपण आपल्याच व्यक्तिगत याच्यासाठी निसर्गाकडे ऊर्जा मागू शकत नाहीत. निसर्ग म्हणतो नाही, माझ्याकडे नाही ऊर्जा. इनफॅक्ट या ऊर्जेचं इतकं शॉर्टेज आहे, तर तुम्ही थिओसॉफीच्या लिटरेचर मध्ये वाचलं असेल की काही व्यक्ती जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या पुढे जे 7 ऑप्शन्स असतात त्यातला एक ऑप्शन निर्माण काय म्हणून असतं. तर निर्माण कायांचं कामच हे आहे की वरच्या पातळीवरच्या सगळ्या ऊर्जा खालच्या पातळीवर अवेलेबल करून देणं, नाही तर मग त्या पातळीवरचं कार्य होऊ शकत नाही. म्हणून निर्माण काय हे सातत्याने ऊर्जा निर्माण करून त्याचा संचय करत असतात आणि ती ऊर्जा मग या ब्रदरहूडकडे अवेलेबल होते त्यांना त्यातून जे काय करायचं आहे कार्य त्या कार्यासाठी. आणि ऊर्जेचा अपव्यय स्पिरिच्युअल क्षेत्रामधला किंवा कुठल्याही प्रकारचा ऊर्जेचा अपव्यय म्हणजे या निर्माण काळासंबंधीचा एक डिसरिस्पेक्ट त्या ठिकाणी मानला पाहिजे. कारण ज्यांनी जीवनमुक्त असून सुद्धा पुढच्या हायर प्लेन्सवरचं लाईफ न स्वीकारता ते ऍस्ट्रल प्लेनवर येऊन केवळ यासाठी की ते ऊर्जा निर्माण करू शकतील आणि ती ऊर्जा मानवतेसाठी अवेलेबल होऊ शकेल या दृष्टीने म्हणजे इट्स अ ग्रेट सॅक्रिफाईस. आणि असे सॅक्रिफाईस मधून निर्माण झालेली ऊर्जा जर आपण ती वेस्ट करतो आहोत तर हे
त्यांच्याविषयीचा एक डिसरिस्पेक्टच म्हणायला पाहिजे. त्यामुळे ऊर्जा ही प्रत्येकाला स्वतःच्या जीवनातूनच मिळवावी लागते आणि तशी ती मिळवायची असेल तर मग तुम्हाला सर्वप्रथम ऊर्जेचा अपव्यय कुठे कुठे तुमच्या जीवनामध्ये होतो आहे ते आधी शोधून काढलं पाहिजे आणि त्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. तर जीवनाचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा जो अपव्यय आपल्या जीवनात होतो तो संघर्षामधून होतो, कॉन्फ्लिक्ट. आणि हा संघर्ष आपण ज्यांच्या समवेत राहतो त्यांच्याशीच नव्हे तर आपल्या आतल्या आत सुद्धा आपला स्वतःशीच पण संघर्ष चाललेला असतो. म्हणजे आपली जेव्हा द्विधा मनस्थिती असते, टू बी ऑर नॉट टू बी, त्यावेळी आपला स्वतःशीच संघर्ष चाललेला असतो आणि त्यातूनही भरपूर आपली ऊर्जा जी आहे त्याचा व्यय होत असतो. आणि जेव्हा इतर व्यक्तींच्या संपर्कात आपण असतो तेव्हा त्या व्यक्तींची जी आपली इंटरॅक्शन होते त्या इंटरॅक्शन मध्ये जर संघर्ष असेल तर त्यातून ऊर्जेचा प्रचंड अपव्यय होतो आणि आपल्याला तर ऊर्जा एकत्र करायची आहे, एकत्रित करायची आहे, तर त्याचा अपव्यय आपल्याला थांबवायला पाहिजे. म्हणजेच त्यातून मग प्रश्न असा येतो की आपलं जीवन कुठल्याही प्रकारच्या संघर्षाशिवाय आपल्याला जगता येऊ शकेल का. म्हणजेच मग आपल्याला जेव्हा आपण आपलं रोजचं जीवन जगतो त्यावेळी प्रत्येक वेळी जिथं जिथं संघर्षाची परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न उपस्थित करून हा संघर्ष टाळता येऊ शकतो का आणि तो टाळता येऊ शकतो तर तो टाळलेला बरा. आणि त्यातूनच मग आपल्याला बऱ्याच गोष्टींचा आपल्याला उलगडा व्हायला लागतो. आणि दरवेळी मग आपला जर उद्देश असेल की आपली ऊर्जा ही गोळा झाली पाहिजे, अपव्यय होता कामा नये, तर मग आपण प्रत्येक जिथे जिथे ऊर्जेचा अपव्यय होतो असे प्रसंग आला तर त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारे तो हँडल करू. साधं उदाहरण, एखादी व्यक्ती कुठली तरी वस्तू तिने कुठेतरी ठेवली घरामध्ये आणि शोधते आहे, त्याला लक्षात नाहीये कुठे ठेवली. शोधता शोधता मग घरात दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे तुम्ही समजा असाल तिथे बाजूला, तर तुम्हाला विचारते ती व्यक्ती, अरे तुला हे माझा हा चष्मा कुठे ठेवला दिसला का. मग तुम्ही तो शोधता, इकडे तुम्हाला दिसतो, तुम्ही तो घेऊन त्या व्यक्तीला देता. ठीक आहे, त्या व्यक्तीचा चष्मा त्याला सापडत नव्हता, तुम्ही त्याला चष्मा दिला, त्या व्यक्तीची समस्या संपली, विषय संपला. पण तुम्ही बऱ्याच वेळा काय म्हणता, काय साधा एक चष्मा तुला ठेवता येत नाही, तू तुझ्या वस्तू कुठे ठेवतो तुझ्या लक्षातच राहत नाही, असं कसं काय, तुला लक्ष देऊन काम करता येत नाही का. असं करून तुम्ही तो विषय वाढवला की तिचा संघर्ष निर्माण झाला आणि मग त्या संघर्षातनं खूप ऊर्जा वाया जाणार. पण त्या संघर्षातनं त्या माणसामध्ये एक बिटरनेस तुमच्याबद्दलचा निर्माण होणार. तुम्ही एक्साइट होऊन त्याला काय काय बोलता आहात, त्या एक्साइटेशन मध्ये तुमच्यामधली ती ऊर्जा तेवढी वाया जाणार आणि यातून संपूर्ण वातावरण जे आहे ते गढूळ होणार घरात. तर हे करण्याची आवश्यकता आहे का, नसेल तर मग आपण आपल्याकडनं ती गोष्ट का घडते, याच ठिकाणी मग ते अवलोकन जे आहे ते महत्वाचं, की जे काय आपण करतो आहोत किंवा जे काय आपल्या आतमध्ये प्रतिक्रिया येत आहेत त्यातून आपली जी काय वागणूक होते आहे त्याचं सातत्याने अवलोकन करणं आणि त्यातून स्वतःविषयी शिकणं म्हणजे काय, की त्या शिकण्यातून धैर्य निर्माण होतं, त्या शिकण्यातून त्या गोष्टीचा तुमच्यावर कब्जा होऊ शकत नाही. ज्यावेळी तुमच्या लक्षात येतं की तुमच्या आतमध्ये क्रोध निर्माण होतो आहे, जोपर्यंत तुमचं त्या क्रोधाकडे लक्ष आहे तोपर्यंत तो क्रोध तुमचा ताबा घेऊ शकत नाही, इट इज ऍट बे. पण तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं किंवा थोडं जरी तुमचं आयडेंटिफिकेशन झालं त्या क्रोधासमोर येत की लगेच तो तुमचा ताबा घेऊन त्याप्रमाणे तुमच्याकडनं कृती करून घेणार. की ज्या क्षणी तुम्हाला वाटणार की मला राग आला, संपलं, मग तो राग जो आहे तुमच्याकडून ते कृती करून घेणार. पण जोपर्यंत तुमचं आयडेंटिफिकेशन झालेलं नाहीये, जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की मला राग आला आहे, पण तुम्ही असं म्हणतात की राग येताना दिसतो आहे आणि त्याच्याकडे मी बघतो आहे, तर तोपर्यंत तो राग तुमचा ताबा घेऊ शकत नाही. पण ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की मला राग आला, त्याने ताबा घेतला आणि मग तो तुमच्याकडून ते कृती करणार त्या रागाच्या अनुषंगाने. मग तुम्ही त्याला रागाचं जे कारण असेल त्या व्यक्तीला तुम्ही रागवणार त्याच्यावर किंवा त्याला काही बोलणार किंवा काय केलं फिजिकल लेवलवर पण येतात, फटके वगैरे मारतात. तर कॉन्फ्लिक्ट जो आहे किंवा संघर्ष जो आहे तो ऊर्जेचा अपव्यय करणारा सगळ्यात प्रमुख घटक आहे आपल्या जीवनात. आणि जर आपल्याला खरोखर ऊर्जा हवी असेल या दिशेने की आपल्याला जीवनाचं सत्य शोधून काढायचं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे, तर तुम्ही तुमची ऊर्जा अशी वाया जाऊ देणार नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला मग स्वतःचं अवलोकन, त्या अवलोकनातून मग जाणून घेणं आणि ज्या काही आपल्या आतमध्ये मानसिक प्रतिक्रिया उमटतात त्या अवलोकनातून त्यापासून तुम्ही मुक्त होणं, हा एक त्या ठिकाणी म्हणजे वे ऑफ लाईफ त्या ठिकाणी होतं. म्हणजे या ठिकाणी धर्माचा अर्थ सेट ऑफ बिलीफ्स किंवा सेट ऑफ कन्क्लुजन्स
ऍक्सेप्ट करून ते फॉलो करणं असा न होता, धर्म म्हणजे एक जीवनशैली, त्या पद्धती त्या प्रकारचं जीवन तुम्ही जगता आहात आणि ते जगण्याची जी शैली आहे ती शैली ही धर्म या स्वरूपात तुमच्या पुढे येते. मग तो तुमचा धर्म होता अशा स्वरूपाचं ते आहे. कारण फक्त तुम्ही जर कन्क्लुजन्स या स्वरूपात जर धर्म घेतला तर मग ख्रिश्चॅनिटी आहे त्यांचे वेगळे कन्क्लुजन्स आहेत, इस्लामचे वेगळे कन्क्लुजन्स आहेत, हिंदुइझमचे वेगळे आहेत. फक्त तुम्ही कुठला सेट ऑफ बिलीफ ऍक्सेप्ट करता आणि तो मानता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही जगण्याचा प्रयत्न करता, त्याच्यानुसार मग तुमचा धर्म ठरेल. पण ऍक्च्युली धर्म या शब्दाची व्याख्या अगदी वेगळी आहे. म्हणजे आपल्याकडे धर्म हा अनेक वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. म्हणजे राजधर्म आहे, पुत्रधर्म आहे, अमुक धर्म आहे, किंवा धर्म याने एक प्रकारची त्याची प्रॉपर्टी किंवा त्याची गुणवत्ता किंवा त्याची क्वालिटी म्हणजे किंवा स्वभाव या अर्थाने सुद्धा तो धर्म या. तर या ठिकाणी धर्म हा एक जीवनशैली या अर्थाने आपण घेत आहोत की आपली जीवनशैली अशी या प्रकारची आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही, ज्यामध्ये ऊर्जेचं सातत्याने एकत्रीकरण होत आहे आणि त्या ऊर्जेतून जीवनाचे जे सखोल आणि सूक्ष्म स्तर आहेत त्याचं आकलन घडतं आहे. तर ही एक जीवनशैली म्हणजे हाच खरा धर्म झाला. मग त्याला आणखी काही लेबल किंवा नाव देण्याची गरज नाही. पण तुम्ही तो केवळ एक सेट ऑफ बिलीफ म्हणून घेतला तर मग थिओसॉफी हा पण एक धर्म होतो किंवा त्यांचा एक सेट ऑफ बिलीफ आहे, जे काही नॉलेज मिळवलं आहे मग त्याप्रमाणे आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मग तो एक थिओसॉफीची कॅटेगरी झाली. तर कुठल्याही कॅटेगरी मध्ये न येता जर तुम्ही तुमची जीवनशैली यातून निर्माण केली आणि त्याचा आधार हा असू शकतो, म्हणजे कारण जे काय फॅक्च्युअल नॉलेज आहे थिओसॉफीमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या अवलोकनातून तुम्हाला जे समज आलेली आहे त्याच्या आधारे तुमची एक जीवनशैली तयार होऊ शकते आणि त्यातूनच तुम्हाला चुकीचं काय किंवा योग्य काय अयोग्य काय हे सगळं तुम्हाला कळू शकतं आणि त्यानुसार तुम्ही जगू शकता. दुसरा संवेदन क्षमतेचा जो विषय आहे, तर संवेदन क्षमतेमध्ये आपल्याला असं काही करता कामा नये की जेणेकरून आपली संवेदन क्षमता ही कमी होईल. पण संवेदन क्षमता कमी होणं म्हणजे बऱ्याच गोष्टी मिस होणं. कारण संवेदनाची क्षमता म्हणजे संवेदन क्षमता, तर संवेदनाची क्षमता जर तुमची कमी झाली तर तुम्ही खूप कमी गोष्टी तुम्ही संवेदू शकता किंवा खूप कमी गोष्टी तुमच्या लक्षात येऊ शकतात. आणि संवेदन क्षमता शून्य म्हणजे मग अशी व्यक्ती एक दगड ठेवलेला, त्या दोघांमध्ये काही फरक राहणार नाही. कारण दगडाला काही संवेदना वगैरे काही नसतात, तो पडलेला असेल. आणि ज्या व्यक्तीची संवेदन क्षमता शून्य असेल तो त्या दगडासारखाच आहे, कारण त्याला कुठलंही इंटरॅक्शन त्याची संभव होत नाही एन्व्हायरमेंट बरोबर. तर त्यामुळे संवेदन क्षमता हे जीवित असण्याचं लक्षण आहे, जीवित असण्याचा गुणधर्म आहे आणि त्यामुळे ती संवेदन क्षमता घटणार नाही, कमी होणार नाही. या पद्धतीने आपलं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. मग त्यामध्ये संवेदन क्षमता कमी करणारे कुठले घटक आपल्या जीवनात आपल्याला दिसत असतील तर त्यांना दूर कर. आता थिओसॉफीमध्ये एक संवेदन क्षमता घटवणारा जो फॅक्टर सांगितलाय म्हणजे भौतिक पातळीवरचा, तो हे मांसाहार किंवा प्राण्यांना मारून त्यांचं फ्लेश खाणं. तर यातून जी सूक्ष्म संवेदन क्षमता आहे ती संपते. खूप असंवेदनक्षम अशी व्यक्ती होते आणि असंवेदनक्षम झाल्यामुळे मग तो काही सूक्ष्म पातळीवर कुठल्याही गोष्टीचा शोध घेऊ शकत. आणि त्यामुळे हे अगदी मस्त आहे की त्याने अशा प्रकारचा आहार घेता कामा नये. किंवा अल्कोहोलिक ड्रिंक्स म्हणजे आणि टोबॅकोचा वापर, तंबाखूचा, किंवा नार्कोटिक ड्रग्स. आजकाल तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे नार्कोटिक्स त्यात सगळ्यात पॉप्युलर आहे तो फॅन्टानिल. फॅन्टानिल हॅज प्लेइंग हॅवक इन द वर्ल्ड. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून संवेदन क्षमता कमी होते, ब्रेन इज डॅमेज्ड. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहणं. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जो आपण संघर्ष बघितला, तर संघर्षामुळे नुसती ऊर्जेचा अपव्यय होत नाही, तर संघर्षामुळे आपण असंवेदनक्षम पण होतो. आणि जेव्हा आपल्या आतमध्ये वेगवेगळ्या मानसिक प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियांमुळे आपण असंवेदनक्षम होत असतो. समजा आता एखाद्या व्यक्तीला एक्स या व्यक्ती संबंधी राग आला, तर त्या एक्स व्यक्ती संबंधी जोपर्यंत त्याच्या आतमध्ये हा राग आहे तोपर्यंत तो त्या एक्स व्यक्ती संबंधी अतिशय असंवेदनक्षम असेल की त्या एक्स व्यक्ती संबंधीची कुठलीही गोष्ट संवेदणारच नाही. मग त्या व्यक्तीने कितीही चांगलं केलेलं असलं तरी तो ते मान्य करणार नाही, किंवा त्या व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असले तरी ते दुर्लक्षित करेल. तो नाही, ही व्यक्ती फार वाईट आहे असंच तो म्हणेल.
हे तो टोटली असंवेदनक्षम होतो. किंवा आता एखाद्या व्यक्तीचं तुमच्या मनात भय असेल तर त्या भयामुळे तुम्ही त्या व्यक्तीसंबंधी असंवेदनक्षम असाल. म्हणजे थोडक्यात आपल्या आतमध्ये मानसिक पातळीवर ज्या काय क्रिया प्रतिक्रिया उमटत असतात त्यातून पण आपण असंवेदनक्षम होत असतो. आणि त्यामुळेच मग ह्या गोष्टींचं अवलोकन करणं आणि त्या अवलोकनातून त्यापासून मुक्त होणं म्हणजेच ते संवेदनक्षम. आणि कृष्णमूर्तींनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जेव्हा तुमच्या आतमध्ये ऊर्जेचा संचय होऊ लागतो आणि जेव्हा तुमची संवेदन क्षमता ही वाढायला लागते तेव्हा मग ज्या गोष्टी अन्यथा तुम्हाला दिसल्या नसत्या किंवा कळल्या नसत्या त्या कळायला लागतात, दिसायला लागतात. मग त्या विविध प्रकारच्या सिद्धी म्हणा, तुम्ही क्लिअर वान्स म्हणा किंवा आणखी इतर प्रकारच्या त्या गोष्टी मग तुमच्या आतमध्ये तुम्हाला दिसायला लागतात. त्यासाठी तुम्हाला वेगळं काही आणखी करण्याची आवश्यकता नाहीये. तर थिओसॉफीचा अभ्यास म्हणजे त्याचं आकलन करून घेऊन त्या आकलनातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणार. या अनुषंगाने जर तो केला तरच तो एक उचित प्रकारचा अभ्यास होऊ शकतो. नाहीतर मग एक केवळ इंटेलेक्च्युअल एंटरटेनमेंट किंवा एक नॉलेज या दृष्टीने तुम्ही खूप त्याचा संचय करून ठेवाल, परंतु तुमचं जे प्रत्यक्ष जीवन आहे त्या जीवनामध्ये त्याचा कुठलाही परिणाम फारसा दिसणार नाही. तर ती एक विसंगती, आणि त्या विसंगतीमधून काय होतं की मग तुम्हालाच त्रास व्हायला लागतो. कारण एक कृष्णमूर्तींचं खूप सिग्निफिकंट स्टेटमेंट आहे की ते म्हणतात की ट्रूथ इफ नॉट लिव्ड विल वर्क लाईक ए पॉयझन इन युअर लाईफ. म्हणजे जे सत्य आहे तुम्हाला कळलेलं आहे ते सत्य जर तुम्ही तुमच्या जीवनात जगलं नाही तर ते सत्याच्यावर विषाप्रमाणे त्याचा परिणाम होईल. म्हणजे एक विष जसं माणसाला मारतं तसं ते सत्य जर तुम्ही तुमच्या जीवनात जगला नाहीत तर त्याचा परिणाम तसा होतो. इतर म्हणता की असं आहे पण मला असं जगता येत नाही किंवा माझ्याकडनं असं जगणं होत नाहीये. मग ते एक रुखरुख लागणं, ते एक मनाला एक अशी भावना निर्माण होणं की मग मी काय अक्षम आहे का किंवा असं एक इन्फिऑरिटी. आणि आपल्याला जीवन म्हणजे काय हे स्पष्टपणे थिओसॉफीच्या पुस्तकातून आपल्यापुढे मांडण्यात आलं आहे. पण तसं जर आपण जगू शकत नसू तर ती जी रुखरुख आहे त्या रुखरुखीतूनच मग आपल्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. बऱ्याच वेळा कृष्णमूर्तीने सांगितलं की तुम्हाला जर सत्य आचरणात आणता येत नसेल तर इट इज बेटर की तुम्ही ते सत्य ऐकूच नका. त्याच्या भानगडीतच पडू नका. पण जर तुम्ही सत्य ऐकलं तर तुम्हाला ते तुमच्या जीवनामध्ये आणायला पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तर हा थिओसॉफीचा जो अप्रोच आहे तो फिनॉमिनल आहे. म्हणजे तुम्ही जे काय घडतं आहे ते एखाद्या शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून तुम्ही ते समजावून घेता, परंतु त्याचा तुमच्या स्वतःच्या जीवनाशी जोपर्यंत तुम्ही सांगड घालत नाही तोपर्यंत त्यातून जीवनात परिवर्तन येणार नाही. आणि कृष्णमूर्तींचा जो अप्रोच आहे तो जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. एक सायंटिफिक अप्रोच मधून जे काय फॅक्ट आहे किंवा जे काय जसं आहे ते जसंच्या तसं समजावून घेणार, आणि या अप्रोच मधून ते आपल्या जीवनात कसं आपण अप्लाय करायचं त्या संबंधीचं मार्गदर्शन, त्या संबंधीचं, तर त्यातून मग माणसामध्ये खऱ्या अर्थाने बदल येऊ शकतो. तर मला वाटतं ही एक दिशा आपल्याला आपल्या थिओसॉफीच्या अभ्यासामध्ये द्यायला पाहिजे की ठीक आहे, कारण त्यात जी माहिती आहे ती खूप एक्साइटिंग आहे, खूप मनोरंजक आहे. इनफॅक्ट कुठल्याही मिस्ट्री किंवा थ्रिलर पेक्षाही जास्त थ्रिलिंग आहे ती माहिती सगळी. पण इन स्पाइट ऑफ दॅट त्यातून जर आपल्या जीवनात बदल होत नसेल तर मग त्या माहितीचा काय उपयोग. म्हणजे मग तुम्ही बाकीच्या अनेक प्रकारचं मनोरंजन करता त्यातच हे पण एक मनोरंजन अशी त्याच्यात ऍडिशन होऊन जाते. तर मला वाटतं या पॉइंटला मी थांबतो आणि एखाद दोन प्रश्न तुमचे असतील तर ते घेऊ शकतो आपण. अदरवाईज कॅन से तिसरा जो आहे हिडन होय, पोटेन्शियल छान. होय. त्यामध्ये प्रॅक्टिकली अशा काही एक्सरसाइज फक्त सेल्फ अवेअरनेस होय. त्याच्यामध्ये अशी सिस्टम किंवा मेथड किंवा एक्सरसाइज असं त्यांनी सांगितलेलं नाहीये. पण ते असं म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमचं रोजचं जीवन हे योग्य प्रकारे जगायला लागता तर त्यातून जी ऊर्जा निर्मिती होते किंवा ऊर्जा वाचते आणि त्यातून जी संवेदन क्षमता जास्त सखोल होत जाते त्यातून मग तुम्हाला
ते निसर्ग नियम जे आहे ते नुसते कळत नाहीत, जाणवायला लागतात. आणि ते जाणवले की मग त्या नियमाच्या विरुद्ध तुम्ही जाऊ शकत नाही. संवेदनशीलता, एक्झॅक्टली. ती इन्कल्केट कशी होती? हा, तर संवेदनशीलता जी आहे, आता संवेदनशीलता ही व्यक्तिनुरूप वेगवेगळी असते. याचा अर्थ असा आहे का की प्रत्येक व्यक्तीची जी संवेदनशीलता आहे ती तेवढीच राहणार आणि त्या संवेदनशीलतेप्रमाणेच त्याला जगावं लागणार, तर तसं नाहीये. संवेदनशीलता ही अधिकाधिक सखोल होत जाऊ शकते. पण त्याला क्रायटेरियन काय आहे की तुमची जी काय संवेदन क्षमता किंवा संवेदनाची क्षमता असेल त्या पूर्ण क्षमतेनुसार तुम्ही तुमचं जीवन जर जगला तर मग ती संवेदन क्षमता पुढे वाढीस लागू शकते. आणि त्या संवेदन क्षमतेची जी तुमची लेवल आहे त्या लेवलपेक्षा कमी लेवलने तुम्ही तुमचं जीवन जगलात तर मग ती संवेदन क्षमता वाढू शकत. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जे काय तुमचं रिसोर्सेस असतील, जी काय तुमची पॅशन असेल त्या संपूर्ण पॅशन नुसार तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे. मग हेच CWL ने वेगळ्या प्रकारे काय सांगितलं साध्या शब्दात की कुठलंही काम तुम्ही जेव्हा कराल ते थरली करा. ते असं करा की दुसरा कुठलीही व्यक्ती ते काम करेल त्याच्यापेक्षा तुमचं काम जास्त चांगल्या प्रकारचं व्हायला पाहिजे. कारण यू आर नाव इंटरेस्टेड इन दिस काइंड ऑफ एक्सपायरी अबाउट लाईफ. थरली करा. कृष्णमूर्तींच्या भाषेत तुमची सगळी पॅशन त्यामध्ये ओतून तुम्ही ते काम करा. डू इट पॅशन. तर तसं जर तुम्ही केलं तर मग त्यातून ती संवेदन क्षमता म्हणजे जी थ्रेशोल्ड आहे ते वाढत जाऊ शकते. तर हा एक मुद्दा आला. आणि दुसरा मुद्दा असा की ज्या गोष्टींमुळे तुमची संवेदन क्षमता कमी होते त्या गोष्टी तुमच्या जीवनात आहेत का, असतील तर त्या शोधून त्या काढून टाळणे. म्हणजे असं नाही की तुम्ही संवेदन क्षमता वाढवायचा प्रयत्न करतात आणि अशा सगळ्या गोष्टी करतात की ज्यातून तुम्ही संवेदन क्षमता वाढण्याऐवजी कमी होत राहते. तर त्या गोष्टी जीवनातून काढून टाकता आल्या पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमचं रोजचं जीवन तुम्ही जे जगत आहात त्याचं सातत्याने अवलोकन करून त्या प्रत्येक स्टेजला अशा कुठल्या गोष्टी जर तुम्हाला दिसल्या तर त्या ताबडतोब त्या ठिकाणी त्यांच्यावर कृती त्यांच्या बाबतीत घडली पाहिजे. तसं झालं तर मग ही संवेदन क्षमता वाढू शकते. आणि त्यातून मग एकदाही संवेदन क्षमता वाढली आणि त्यातून तुमच्या लक्षात गोष्टी यायला लागल्या तर मग ह्या जे थिओसॉफिकल लिटरेचरमध्ये जे काय त्यांनी ऑब्झर्व करून लिहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला डायरेक्टली फर्स्ट हँड तुम्हाला बघता येईल किंवा जाणवेल तुम्हाला. मग तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही. काही तुमचं कुणाचा काही प्रश्न असेल का? आता वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे एखादा प्रश्न सर होऊ शकतो. घेऊ शकतो. क्वेश्चन Yes. सर तुमच्या अभ्यास करण्यापेक्षा थिओसॉफी अभ्यास करा. काइंडली एलिबरेट. येस. कारण धर्मांमध्ये काय म्हणतात की योग्य काय अयोग्य काय, तुम्ही काय करायला पाहिजे काय करायला नको हे सगळं सांगितलेलं असतं धर्मांमध्ये. परंतु त्याप्रमाणे आपण खरोखर जगतो का? आणि या ठिकाणी पुन्हा प्रश्न असा येतो की मी तर जगतो आहे पण माझा शेजारी जगत नाहीये आणि तो येऊन जर मला त्रास देईल तर मग माझ्या धर्माचं काय झालं? म्हणजे मी त्या माझ्या धर्मात सांगितलेल्याप्रमाणे विश्वबंधुत्वाच्या भावनेतून जगण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु माझा शेजारी जो आहे त्याच्यामध्ये विश्वबंधुत्व वगैरे काही नाहीये. तो येऊन मला त्रास देतो हा आणि म्हणतो की नाही हे सगळं थोतांड आहे काय. मग अशा वेळी काय करायचं? मग यावेळी तुम्हाला असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे जगू शकत नाहीये आणि ते जगायला पाहिजे असंही तुम्हाला वाटत असतं. तर त्यामुळे मग तिथं त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. परंतु जर आपण तथ्य किंवा सत्य या दृष्टीने आपण जर जगायला लागलो तर त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. तिथं त्या गोष्टी तशाच असतात आणि तशाच प्रकारे त्या होतात. त्यामध्ये कोणी काहीही करू शकत. तर थिओसॉफीमध्ये जे जीवनासंबंधीचं ज्ञान आहे ते प्रत्यक्ष अवलोकनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे मांडण्यात आले. पर्टिक्युलरली मी या 2 ऑथर्सचा उल्लेख करतो, CWL आणि अॅनिबेझन. तर त्या ठिकाणी असं नाहीये की हे ज्ञान फक्त अमुक धर्माच्या व्यक्तीलाच लागू आहे, तमुक धर्माच्या व्यक्तीला लागू नाहीये असं काही नाहीये. ते युनिव्हर्सली सगळ्या ह्युमन बिईंगना लागू आहे. त्याची युनिव्हर्सॅलिटी आहे त्या ठिकाणी. परंतु आपण जर हे सेक्टेरियन धर्म घेतले तर त्याच्यामध्ये या धर्माचं त्या धर्माच्या लोकांना लागू पडत नाही. ते म्हणतात नाही आमच्या धर्मात हे सगळं मान्य आहे त्यामुळे आम्ही लोकांचे गळे कापणार आणि त्यांची प्रॉपर्टी लुटणार. आमच्या धर्मात सांगितलं हे सगळं मान्य आहे. मग दुसऱ्या धर्मात तो म्हणतो की नाही हे आमच्या धर्मात अमान्य आहे
आणि आमच्या धर्मात हे मान्य आहे. मग त्या ठिकाणी अशी सगळी डिव्हिजन आणि संघर्ष वगैरे सगळा निर्माण होतो. तर ही सगळी भानगड काढून टाकायची असेल तर हे सगळे सेक्टेरियन जे धर्म झालेले आहेत ते सगळे काढून टाकून जे वस्तुनिष्ठ आहे, जे सत्याला धरून आहे, त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे का नाही आपण आपलं जीवन जगायचं. मग त्याच्या अनुषंगाने मग आपल्या पुढे थिओसॉफी येते की जिथं त्यांनी या प्रकारचं संशोधन करून सगळं आपल्या पुढे जे जसं आहे तसं मांडलेलं आहे. मग आता आपल्यावर आहे की ते आपण किती समजावून घेणार आणि त्याप्रमाणे जगणार. पण यामध्ये मग कृष्णमूर्तींचा अँगल कुठे येतो की जेव्हा तुम्ही थिओसॉफीच्या ज्ञानाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करता आणि ते तुम्ही करू शकत नाही, त्याच्यामध्ये अडथळे येतात, त्या ठिकाणी मग कृष्णमूर्तींचा अँगल येतो की त्या ठिकाणी मग एक वेगळ्या प्रकारच्या शिकण्याची प्रक्रियेची आवश्यकता आहे. नेहमीच्या शिकण्यातून ते होऊ शकत नाही. मग त्या मधून मग ते कसं आपण शिकायचं स्वतः संबंधी, मग त्यातून त्यांनी जे वेगवेगळे अवेअरनेस, अटेन्शन वगैरे म्हणजे एक त्या गोष्टी संबंधित त्यांनी बोललेलं आहे. तर ते सगळं तुम्हाला समजावून घेऊन त्याचं अध्ययन करणं भाग पडेल. कारण तर शेवटी माझं स्वतःचं जीवन माझ्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण आहे. इतर कुठल्याही गोष्टीचं काही महत्व नाहीये. माझं स्वतःचं जीवन हे उत्तम प्रकारे मला जगता आलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने आहे. आणि तसं करण्यासाठी मला ज्या ज्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेऊन मी माझं जीवन जे आहे ते उत्तम प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो. तर हा तो थिओसॉफीच्या अभ्यासाच्या दृष्टीने. सर नमस्कार, एक माझा छोटा प्रश्न होता. हा? हॅलो, कोण बोलतात आपण? अजय, मी अजय नायगावकर बोलतोय. हा बोला बोला. बोला. तर आपलं वर्कशॉप आहे ना मराठीमध्ये सध्या कमी होत आहेत, इंग्लिशमध्ये होत आहेत. बरं. मराठीमध्ये एक 70 वर झालं होतं नाही, त्याची आता होते. काय की आम्ही एक नवीन जागा तयार करतो आहोत मुरबाडच्या जवळ. आम्ही काही मित्रांनी ओके. मिळून एक लहानपणे 2.5 एकर जागा घेतली आहे आणि तिथं हा. तसं काम सुरू आहे. तर तिथं आमचं पहिलं टेंट बांधून झाल्याबरोबर त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करायला सुरुवात करू. त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये इंग्लिश बरोबर हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये कार्यक्रम घेतले जातील आणि त्या ओके. ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रम पण होऊ शकतात. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी येऊन राहू शकता काही दिवस हो. आणि तिथे मग ओके. ऑफलाईन आपले कार्यक्रम होऊ शकतात आणि मग ऑनलाईन आपले चालूच असतात पण ते इंग्रजीत असतात मोस्टली. हा, हा. पण त्या ठिकाणी आपण मराठी आणि हिंदीमध्ये पण घेणार आहोत कार्यक्रम. हो. प्रॉब्ली आणखी एक 6-7 महिन्याचं काळ लागेल अजून ते पहिलं गेस्ट हाऊस पूर्ण व्हायला. ते झालं की इव्हन पुण्यालाचे लोक पण येऊन तिथं काही दिवस राहून थिओसॉफीचा अभ्यास करू शकतात. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या हातून सेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ह्या कार्यक्रमासाठी आयोजक विशेषतः पुण्यालाच्या माया जाधव, कौस्तुभ जे आहेत, रशिदा जे आहेत, आपल्या देसाई मॅडम आहेत आणि अजून बरेच जण आहेत पालतू वगैरे. सर्वांची नाव घेणं शक्य नाही. सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं. एक छोटेखानी समारंभ स्मॉल बट इफेक्टिव्ह असा पार पडला. ऑनलाईनची व्यवस्था झाली. ऑनलाईन मंडळी तुम्ही इथे हजर झालात, तुमचे पण खूप खूप आभार. आणि नाव विथ युअर परमिशन शाल वी, तर आजचा समारंभ आपण इथे संपूया. थँक्यू व्हेरी मच.